आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून आम्ही आज क्वालिटी फूडमध्ये शॉपिंगसाठी आलो आहोत. इथे आमची आई टोमॅटो विकत घेते. टोमॅटो कसे का किलो इकडे? 150 रुपये 1 किलो. आणि टोमॅटोची क्वालिटी कशी वाटली तुला? मराठीमध्ये बोललात तरी चालेल, आपले बरेचसे प्रेक्षक मराठी आहेत. तर घ्या तुम्ही टोमॅटो विकत. टोमॅटोची शॉपिंग झाली आता. कॉलीफ्लॉवरची काय किंमत आहे? 150 रुपये 1 कॉलीफ्लॉवर. बराच मोठा कॉलीफ्लॉवर आमच्याकडे मिळतो इथे, लहान असा नाही आहे. काय घ्यायचं? आणि आपल्याला कधी न दिसणारी फळं तुम्हाला इथे पाहायला मिळतील. लाल रंगाचं पेर आहेत म्हणे हे, पण ह्यांचा रंग बऱ्यापैकी मला पिवळा दिसतोय. इनफॅक्ट मला लांबून असे वाटले की पेरू आहेत हे, पण हे पेरू नसताना काय म्हणतात त्याला, पेर्स आहेत हे. आता आम्हाला घ्यायची हिरवी मिरची, जी भारताबाहेर स्पेशली लंडनमध्ये सगळ्यात जास्त महाग असते. हिरवी मिरची सेक्शन जाऊया आपण. पालक अगोदर बघतो आम्ही. पालक किती छान आला पाहिजे. मला मगाशी म्हटलंच होतं की लाल रंगाचे पेर. तर माझ्या आयुष्यामध्ये मी आतापर्यंत अशाच रंगाचे पेर्स पाहिले होते. तर लाल रंगाचे पेर्स नवीन होते माझ्यासाठी. आपण वळूया कोथिंबीर आणि मेथी घेण्याकरिता. इथे मेथीची किंमत आहे जवळजवळ 50 रुपये 1 जुडी, जी तुम्हाला दिसते जवळजवळ एवढ्या साईजची आहे. आणि जर तुम्ही 3 जुड्या घेतल्यात तर 135 रुपयाला तुम्हाला 3 जुड्या कोथिंबीर मिळते. तशीच सेम किंमत आहे सॉरी मेथीची किंमत आहे 3 होती. आणि आमची मैत्रीण प्रीती तिकडे बघा. हाय. आम्ही कधीतरी भेटत नाही, 6-6 महिने भेटलो तर लगेच 2 दिवस लागोपाठ भेटतो. कोथिंबीर सॉरी ती मेथीची किंमत होती आणि ही कोथिंबीरची आहे. हो घे तिने. हो आई म्हणते आम्हाला 3 कोथिंबीरची गरज नाही आहे, तर आपण एकच घेऊया का? 1 कोथिंबीर आपल्याला जवळजवळ पडते 50 रुपयाला आणि 3 घेतल्या तर 135 रुपयाला. किती घ्यायच्यात कोथिंबीर? मग ह्या एकच आणि चला बॅगमध्ये टाका आणि चला. पुढे अडकलेत माणसं, त्यांना घ्यायची आहे. ती बहुतेक शॉपिंग झाली आहे. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की हिरव्या मिरच्या भारताबाहेर खूप महाग असतात. तर आम्ही आता इथे घेतो हिरवी मिरची. त्याची किंमत आहे किती? 3 पाऊंड किलो आहे आज. बरीच स्वस्त झाली ॲक्च्युली. 300 रुपये किलो जवळजवळ. कधी कधी इकडे 500 रुपये किलोप्रमाणे हिरवी मिरची मिळते. तर आज 300 रुपये प्रमाणे मिळतं. 1 किलो नक्कीच घेशील आई. हो. मला इतर भाज्यांची पण किंमत दाखवतो मी. वांग्याची किंमत आहे जवळजवळ 5 पाऊंड किलो. चायनीज कारलं 6 पाऊंड किलो. आणि नॉर्मल भारतीय कारलं 300 रुपये किलो. आणि या सगळ्या हिरव्या भाज्या सरासरी 400 रुपये ते 500 रुपये किलो प्रत्येक हिरव्या रंगाची भाजी. गवार आमच्याकडे 550 रुपये किलो. तोंडली 500 रुपये किलो. गवारची सिच्युएशन बघा कशी आहे. आणि ह्या तोंडल्या. त्यांची शॉपिंग झाली तर आता आम्ही जरा गुळाच्या सेक्शनमध्ये आलो आहोत. कोल्हापुरी गुळाची काय किंमत आहे? 9 पाऊंड 4.5 किलो. म्हणजे 900 रुपयाला 4.5 किलो सरासरी ही किंमत आहे. हो. आणि इथे पण आहे तुमच्याकडे 2 पाऊंड अर्धा किलो. तुलसी ब्रँडचा गुळ आहे हा. तर येताना मला आई बऱ्याच वेळा इन्सिस्ट करते की तू हे कडधान्य घेऊन जा, ते कडधान्य घेऊन जा. पण मी एकदासुद्धा मी कडधान्य आणत नाही. बिकॉज आमच्या इथे लंडनमध्ये अप्रतिम क्वालिटीचे कडधान्य मिळतात. मसूरची अप्रतिम. मसूरचं पाकिट कितीला? 2 किलो जवळजवळ 400 रुपये. पण तुम्हाला इथे घेतलेलं कुठलंही कडधान्य जे आहे निवडायची गरज पडत नाही. प्रत्येक कडधान्य एकदम स्वच्छ असतं. हे काय? चण्याची डाळ 1.5 किलो 280 रुपये. छोले, चणे, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी. हे काय? ब्लॅक उडीद, सफेद उडीद, राजमा, चवळी, मसूरची डाळ, चण्याची डाळ.
आणि इथे आणि विविध प्रकारचे कडधान्य तुम्हाला दिसून येतात आणि खरोखरच तुम्ही मुंबईहून येताना कुठल्याही प्रकारचं कडधान्य आणू नये कारण का इथल्या वेदरमध्ये त्या मुंबईच्या कडधान्यामध्ये बऱ्याच वेळा पाखरं किंवा इन्सेक्ट्स पडायला लवकरात लवकर सुरू होते. इथे कडधान्य अप्रतिम क्वालिटीचं मिळतं. सो एनीबडी इज कमिंग टू लंडन फ्रॉम मुंबई डू नॉट ब्रिंग एनी लेंटिल्स प्लीज. की लंडनमध्ये बऱ्याच ब्रँडचे कोकोनट मिल्क ट्राय केले होते. मटणाचा रस्सा, कोंबडीचा रस्सा किंवा कोळंबीचा रस्सा बनवण्याकरिता, पण मला सगळ्यात अप्रतिम ब्रँड वाटली ती ही आहे आरोया ब्रँड. थायलंडची ब्रँड आहे. अगदी सकस घट्ट कोकोनट मिल्क तुम्हाला सापडतं याच्यामध्ये. तर तुमच्या जवळपास जर तुम्हाला कधी कोकोनट मिल्क घ्यायची इच्छा असेल इंडियन फूडसाठी, डिझर्टसाठी पण चालेल, तर प्लीज आरोया ब्रँडचं कोकोनट मिल्क नक्की घ्या. खूप छान जेवण बनतं त्याच्याने आणि कमी लागतं आणि भरपूर घट्टही आहे त्याच्याकडे त्याच्यामधलं कोकोनट मिल्क. बरीचशी शॉपिंग झाली आमची. आता आम्ही चाललो आहे तांदळाच्या सेक्शनमध्ये, राईस सेक्शनमध्ये. वर्ल्ड ऑफ राईस म्हणे इथे. सर्वप्रथम तुम्हाला दिसतो इथे टिल्डा बासमती 2100 रुपये 10 किलो. दुसरा आहे गोल्डन सेला बासमती 1800 रुपये 10 किलो. आणि मग इथे अजून एक आहे टिल्डा बासमती 12 पाऊंड म्हणजे 1200 रुपयाचा 5 किलो. असे बऱ्याच विविध ब्रँडचे तुम्हाला इकडे तांदूळ सापडतील, पण बहुतेक करून सगळे बासमतीच आहेत इकडे. तांदळाचे तुम्हाला इथे विविध ब्रँड मिळतील. बहुतेक करून तुम्हाला बासमतीचेच प्रचंड प्रकार असतील, पण आजकाल सोना मसुरीचे पण भरपूर प्रकार सापडत आहेत. सगळ्यात अगोदर आम्ही घेतला होता हिरा ब्रँडचा सोना मसुरी, पण आईला अचानक आढळला VVR ब्रँडचा विलेज सोना मसुरी ब्रँड, आणि तो बारीक तांदूळ आहे. तर आम्ही आता हा ठेवून देतो आणि 10 किलोचं हे पोतं घेतो. मधलं तो हा वाला ब्रँड VVR ब्रँडचा 10 किलोचा तांदूळ, बारीक बारीक तांदूळ. बंद करू नको, जाऊ दे. मी इकडे ये. अजून काय घ्यायचं आहे आता आपल्याला? चालेल, थँक्यू. भारताबाहेर राहून मला एक जवळजवळ 15 ते 19 वर्ष झालेली आहेत, पण जेवढे व्हरायटी तांदळाच्या कडधान्याचे आता आम्हाला गेल्या 7-8 वर्षामध्ये आढळत आहेत तेवढ्या तत्पूर्वी तेवढ्या इथे व्हरायटीज नसायच्या अगोदर. आता इडलीचा तांदूळ म्हणा, मट्टा तांदूळ म्हणा, साऊथ इंडियन प्रकारचे भरपूर प्रकारचे तांदूळ, नॉर्थ इंडियन तांदूळ, पण कोलम अजून हा प्रकार इकडे येत नाही आहे. पण बऱ्यापैकी बासमती आणि उत्तम दर्जाचा बासमती. आणि आम्हाला कधीही तांदूळ जो घरी आणला होता तो निवडायची गरज नाही पडत. हे एक फार मोठं इझी काम होऊन जातं आमचं बाहेरगावी इथे शॉपिंग करताना. आणि सगळ्यात शेवटी बंद करा. तर अशा प्रकारे आमची शॉपिंग जी आहे संपूर्ण झाली. तांदूळ, बरेचसे वस्तू, आणि मग वाटेमध्ये येतात आम्ही मासे विकत घेतले, ताजे मासे. पॉम्पलेट घेतले विकत, आणि सोबत आम्ही काय घेतलं, शिंपल्यांचं मटण घेतलं विकत. तर उद्या आमच्याकडे बेत आहे पॉम्पलेट आणि शिंपल्यांचा. तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण. आता आम्ही जरा घराकडे निघालो. एक 10 मिनटाचा रस्ता आहे आणि दुपारची वेळ झाली त्यामुळे प्रचंड भूकसुद्धा लागली आहे. आणि घरात छान असं उसळ आणि काय घावणे, पुलाव आणि सॅलड आणि डाळ तयार आहे. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला लवकरच. धन्यवाद.